आणि शाही धरण विरोधी संघर्ष समितीनं आज हा मोर्चा काढलेला आहे। त्याचं कारण असं आहे की मुरबाड तालुका असेल, शहापूर तालुका असेल, या तालुक्यामध्ये याआधी अनेक धरणं स्थानिकांना प्यायलाही दिलं नाही आणि सिंचनालाही दिलं नाही। आज मुरबाड तालुक्यात, शहापूर तालुक्यामध्ये, अगदी कल्याण तालुक्यामध्ये सुद्धा मैलोमैल डोक्यावर घागरी घेऊन आया बहिणींना पाण्यासाठी वणवण भटकावं लागतं। पालघर जिल्ह्यामध्ये तीच अवस्था आहे। सगळं आदिवासी क्षेत्र आहे। आमच्या आदिवासी आया बहिणी असतील किंवा ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुणबी सर्वसामान्य महिला असतील, यांना पिण्यासाठी वणवण भटकायला लावून जी काही धरणं होतात त्या धरणाखाली 20-20, 25-25 गावं बेचिराख करायची। शाही धरणाखाली जवळपास 40भर गावं बेचिराख होणार आहेत। काळू धरणाखाली 20 गावं बेचिराख होणार आहेत आणि त्यातून जवळजवळ 26-27 TMC पाणी जे अडणार आहे ते पाणी सारंच्या सारं मुंबई आणि त्याच्या उपनगरांना दिलं जाणार आहे। ना इथल्या लोकांना प्यायला पाणी मिळणार आहे, ना इथल्या लोकांना सिंचनासाठी पाणी मिळणार आहे। जर छोटी छोटी धरणं बांधली असतील तर हा सगळा शहापूर तालुका असेल, मुरबाड तालुका असेल, पूर्ण बागायती झाला असता। इथली माती अतिशय उपयुक्त आहे। इथली भेंडी मुंबईत प्रचंड लोकप्रिय आहे। इथला आंबा, इथला फणस, इथं काजूची लागवड वाढवू शकली असते। भात शेती उन्हाळ्यात सुद्धा घेता आलं असतं, इतकं मुबलक पाणी इथं आहे। परंतु ते पाणी कोणाचं? तर ज्या परप्रांतीयांच्या लोंढ्याबद्दल वारंवार आम्ही बोलतो, ते लोंढे मुंबई, ठाण्यात, उपनगरात आणा आणि इथल्या लोकांना पाण्यासाठी तहानला ठेवा आणि ते पाणी सगळं तिकडे घेऊन जा। अशीच जर का प्रवृत्ती सरकारची असेल तर ते आम्ही मान्य करणार नाही। आणि या तालुक्यातल्या लोकप्रतिनिधींचं हे मोठं अपयश आहे। पालकमंत्री एकनाथ शिंदे असोत किंवा इथले आमदार किसन कतोरे असोत, यांच्या अपयशाचं हे फळ आहे की त्यांनी अनेक वर्षे या भागातून निवडून येऊन सुद्धा जर का उन्हाळ्यात आया बहिणींना 4-4, 5-5 किलोमीटर पाण्यासाठी आणि तेही 45 डिग्री तापमानामध्ये अनवाणी पाण्यानं फिरावं लागत असेल तर तुम्हाला काहीतरी वाटायला पाहिजे। जनाची नाही मनाची वाटायला पाहिजे। आणि आता निर्लज्जपणानं ही 2 धरणं बांधतो म्हणता आणि हेही पाणी पळवून नेता। अरे इथल्या भूमिपुत्रांना काय, इथल्या आदिवासींना काय, इथल्या शेतकऱ्यांना काय, इथल्या कुणब्यांना काय, हे आम्ही चालून देणार नाही। इथल्या काही बड्या पैसेवाल्यांनी आदिवासींना फसवून पेसा कायद्याचा भंग करून बेकायदेशीरित्या जमिनी खरेदी केलेल्या आहेत। त्याचबरोबर गोरगरिबांना भूलतापा देऊन जमिनी खरेदी केलेल्या आहेत आणि त्यातल्याच काही जमिनी आता बिगर शेती करून त्यात प्रकल्पग्रस्तांच्या वसाहती वसवायच्या आणि कमर्शियल रेटनं सरकारकडून पैसा घ्यायचा आणि यातही पैसा कमवायचा। ह्यांना कुणाला पाणी प्यायला मिळतंय याच्याशी काही देणं घेणं नाही, सिंचनाला पाणी मिळत नाही याच्याशी देणं घेणं नाही, गावं उद्ध्वस्त होतात याच्याशी त्यांना देणं घेणं नाही। यांना फक्त पैसा मिळाला पाहिजे। आणि म्हणून इथले आमदार सांगतात की या मोर्चाला कोणी जाऊ नका। आमदार साहेब, तुम्ही जर असं वागत असाल तर आम्हाला सांगावं लागेल, या आमदाराला पुन्हा निवडून देऊ नका। अरे ज्या शेतकऱ्यांनी, ज्या आदिवासींनी, ज्या कुणब्यांनी तुम्हाला मतं देऊन निवडून दिली, त्यांच्याबद्दल जर का अशी भावना असेल तर निवडणुकीत फक्त पैसाच उपयोगाला पडत नाही, माणसाची मतंसुद्धा लागतात, याचं भान ठेवा। देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, यांना इशारा देतो, तुम्ही जर का हे काळू आणि शाही धरण रद्द करून छोटे छोटे बंधारे बांधण्याचा, त्यातनं पाणी तुम्हाला न्यायचं असेल तर न्या, आमचं काय म्हणणं नाही। परंतु छोटी बंधारं झालं तर पाण्याच्या भूगर्भातली पाण्याची पातळी वाढेल, शेतकऱ्यांच्या विहिरीला थोडं पाणी पाजरल, बोरला पाणी पाजरल, प्यायला पाणी मिळेल आणि मग तुम्हाला जे काय उद्योग करायचे ते करा। परंतु असं जर नाही केलं तर या तालुक्यातून येणारं मुंबईला आणि ठाण्याला आणि उपनगराला येणाऱ्या पाण्याच्या पाईपासुद्धा फोडल्याशिवाय राहणार नाही, हे ध्यानात ठेवा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव